राज्यामध्ये होणाऱ्या घरगुती गॅसच्या ऑटो एलपीजी तसेच व्यावसायिक ठिकाणी होणाऱ्या अवैध वापरास प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी माननीय प्रधान सचिव रणजित सिंग देओल, महाराष्ट्र शासन अन्न, नागरी व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विस्तार इमारत मंत्रालय, मुंबई येथे दिनांक 5 जून 2024 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. सहसचिव ताबा कोळेकर यांच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील सर्व डीएसओ अधिकारी आणि पेट्रोलियम विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन सोळंके यांना या बैठकीमध्ये मार्गदर्शन करण्याकरता विशेष रूपाने आमंत्रित करण्यात आले होते. देशात दिवसेंदिवस वाढणारा एलपीजी गॅस सिलेंडरचा काळाबाजार, यामुळे ग्राहकांचे होणारे आर्थिक नुकसान, दरवर्षी देशात एलपीजी गॅस सिलेंडरच्या विस्फोटामुळे होणारी जीवित आणि वित्तहानी, देशाचे होणारे राजस्व नुकसान आणि इतरही बऱ्याच संबंधित बाबींवर विस्तृत चर्चा करण्यात आली. ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन सोळंके या बैठकीत बोलताना म्हणाले की एलपीजी ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारद्वारे कठोर उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच एलपीजी गॅस सिलेंडरच्या काळाबाजारावर अंकुश लावण्यासाठी क्यूआर कोड स्कॅनिंग आणि बारकोड प्रणाली अंमलात आणणे हा एक प्रभावी उपाय म्हणून वापरता येईल. तसेच एलपीजी गॅस चोरीच्या संबंधित कायदे हे अधिक कठोर करणे आजच्या घडीला आवश्यक आहे. एलपीजी गॅस अत्यावश्यक वस्तू कायदा 1995 च्या श्रेणीत येत असल्याने पीईएसओ नियमानुसार त्यांनी काही मागण्या या बैठकीत मांडल्या. उपरोक्तप्रमाणे सर्वांचे मुद्दे विचारात घेता सूचना देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. जीडीकेएफ अर्थात ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन ही सेवाभावी संस्था गेली 3 दशकांहून अधिक काळासाठी संपूर्ण भारत या आधारावर एलपीजी ग्राहक आणि भारतीय जनतेच्या कल्याणासाठी काम करत आहे, अशी माहिती या प्रसंगी दिली. संस्थेचे अनेक स्वयंसेवक महाराष्ट्रातील 24 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये एलपीजीच्या होणाऱ्या अवैध कृतींवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले. ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन या संस्थेला बेकायदेशीर घरगुती गॅसचा वापर थांबवण्याच्या कामात त्यांच्या मदतीबद्दल विशेष आभार मानले. तसेच बेकायदेशीर काळाबाजार थांबवण्यासाठी प्रशासनाची सक्रियता अजून वाढवण्याचे आवाहन त्यांनी या बैठकीत केले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.